श्रोते हो नमस्कार. आज एक वैचारिक लेख मी वाचन करतोय. उद्यानातील फुलांचं जीवनमूल्य या लेखाचं लेखन केलंय मी स्वतः आणि अभिवाचनही माझंच आहे. ऐकूयात उद्यानातील फुलांचं जीवनमूल्य. शनिवार रविवारची सकाळ, हवेत थोडासा गारवा आणि कोवळ्या उन्हाची सोनेरी चाहूल. नव्या दिवसाला आनंदाने सामोरं जाण्यासाठी मी नेहमीप्रमाणे जवळच्या उद्यानात फिरायला गेलो होतो. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं ही केवळ शारीरिक व्यायामाची संधी नसते, तर मानसिक आरोग्यासाठी अमृततुल्यच असतं. झाडांच्या हिरवाईनं मन शांत होतं. फुलांचा मंद गंध अंगभर स्फूर्ती पसरवत होता. पक्ष्यांच्या किलबिलाटानं जीवनाचा एक अनमोल धडा मिळत होता. उद्यानात पाऊल टाकताच एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपल्या जीवनशैलीत आरोग्याविषयी वाढलेली जागरूकता. स्त्री पुरुष, लहान मोठे, वयोवृद्ध, अगदी सर्व वयोगटातील लोक वेगळे वेगळे व्यायामाचे प्रकार करताना दिसले. कुणी चालत होतं, कुणी धावत होतं, कुणी योगासनं करीत होतं, कुणी फक्त झाडांच्या सावलीत ते शांतपणाला बसून निसर्गाच्या गप्पा ऐकत होतं आणि निसर्गाला आपल्यात सामावून घेत होतं. हे दृश्य पाहून आनंदानं मन भरून आलं. आपल्या शरीरासोबतच मनाचं आरोग्यही जपण्यासाठी ही हरित उद्यानं म्हणजे केवळ एक जागा नाही, तर आपल्याला निसर्गाशी जोडणारा एक सांधा पूलच आहे. या धकाधकीच्या जीवनात प्रचंड प्रदूषणानं ग्रासलेल्या शहरांमध्ये अशी हरित उद्यानं म्हणजे जणू शुद्ध हवेची जीवनरेखाच ही रोजच्या जीवनाची आपल्या फुफ्फुसच म्हणावी लागतील. झाडांची हिरवीगार सळसळती पानं, नाजूक रान फुलं, फुलपाखरांच्या रंगीबेरंगी थव्यांनी सजलेलं हे निसर्गाचं अंगण केवळ आपल्या सृष्टीच्या सौंदर्यात भर घालत नव्हतं, तर शरीराला आणि मनाला एक वेगळंच स्वास्थ्य देत होतं, मनःशांती देत होतं. या निसर्ग संपत्तीचं मूल्य आपण किती जपतो हे समोरच्या कृत्यावरून आपल्याला दिसून येईल. या सर्व प्रसन्नतेच्या मधोमध माझ्या डोळ्यासमोर एक वेदनादायक दृश्य आलं. काही लोकांनी बागेमध्ये लावलेल्या शोभेच्या झाडाची फुलं अशा पद्धतीनं तोडत होते की जसं काही आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या ही फुलं मिळणारच नाहीत. स्वतःच्या आनंदासाठी या उद्यानामधली फुलं गोळा करणारी लोक आणि तीच त्या परमेश्वराला अर्पण करून पूजेचं पुण्य आपल्या पदरी बांधू इच्छित होती. पण परिस्थिती श्रोते अशी होती की एखाद्या झाडापाशी जर एखाद्याला ते फूल नाही मिळालं तर त्याचा चेहरा हे सांगत होता की माझ्या आधी येऊन ह्या झाडाची फुलं कुणी तोडली आणि त्याला हा कुणी अधिकार दिला. खरंच मन खिन्न झालं. बरं, या फुलांना ओरबडणारी लोक ही मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या समर्थ होती की ज्यांना बाजारातनं एक 10-20 रुपये देऊन फुलं विकत घेऊन परमेश्वराला अर्पण करून त्याचं पुण्य घेणं सहजासहजी शक्य होतं. पण जे फुकटात मिळतंय ते ओरबडण्याचा मोह त्यांना आवरत नव्हता. ही वृत्ती केवळ लोभीपणाची नसून निसर्गावर स्वामित्व गाजवण्याची मानसिकता याच्यातनं दिसत होती. या कृतीमुळे झाडांची होणारी हानी, त्याचबरोबर ती फुलं तोडताना अनेकदा कळ्या पण खुडल्या जायच्या, त्याची पानं खाली पडलेली असायची. यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं त्यांना थोडंसुद्धा गमक नव्हतं. आपण निसर्गाला कधीही देणं देऊ शकत नाही, आपण फक्त त्याचा वापर करू शकतो. म्हणून निसर्गाचा उपभोग घेताना त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे हे विसरून चालणार नाही. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे जसे काही नियम कडक लागू केले आहेत, तसेच नियम उद्यानातील फुलं तोडण्यांवरही लावले पाहिजेत. उद्यान प्रशासनानं कठोर उपाययोजना आखल्या पाहिजेत आणि झाडांवर फुलं तोडण्यास बंदी असलेले फलक आहेत. बरं, दुसरी खेदाची गोष्ट अशी की हे फलक असून सुद्धा लोक जसे काही आपण आंधळेच आहोत, आपल्याला वाचताच येत नाही अशा पद्धतीनं ते फुलं तोडत होती. आणि एवढ्या मोठ्या त्या बागेमध्ये, उद्यानामध्ये एकच वॉचमन लोकांना
जीवाच्या आकांतानं सांगत होता, अहो फुलं तोडू नका. एका बाजूची फुलं तोडण्यासाठी तो दटावण्यास लोकांना गेला की दुसऱ्या बाजूनं लोक तेवढ्याच क्षमतेनं त्या झाडांची फुलं तोडत होती. मी माझा सकाळचा व्यायाम थोडासा आटोपून उद्यानाबाहेर पडलो, पण मन एकाच विचारात गुरफटलं होतं. आपल्याला निसर्गाकडून खूप काही मिळतं, पण आपण त्याला काय देतो? निसर्गाची खरी पूजा म्हणजे त्याच्या देणग्याचं रक्षण करणं. फुलं झाडांवर राहू द्या, त्यांचा सौंदर्य उपभोगा. तो सुगंध तुमच्या मनाला प्रसन्नता देईल आणि त्यामुळं निसर्गही तुम्हाला आनंदाने स्वीकारेल. अब देवाला व्हायला फुलं तोडतो, पण त्या फुलांना त्याच्याच झाडावर राहू दिलं तर निसर्गाचं जीवनचक्र अखंड सुरू राहील. देवाला फुलाचं गंध पसरत असेल तर तुम्ही अवश्य फुलं विकत घेऊन ती वाहू शकता. त्यामुळे एखाद्या फुलं विकणाऱ्याच्या पण जीवनाला तुमचं आर्थिक सहाय्य तर निश्चितच होईल. उद्यानातील फुलांना त्यांच्या नैसर्गिक ठिकाणी भरू द्या, हीच खरी निसर्गपूजा असेल आणि त्यातूनच देवाला वाहिलेली भावनांची सुगंधी अर्पण होईल. निसर्ग तुमचं स्वागत करण्यास तयार आहे हो. तुम्ही त्याचा सन्मान करा, तो तुमच्यावर प्रेम करेल. शेवटी काय, देणं आणि घेणं हा नियम निसर्गाला सुद्धा लागूच आहे आणि त्याच निसर्गातनं आपण निर्माण झालो आहे आणि लुप्तही परत त्याच निसर्गात होणार आहोत. श्रोतेहो, हा लेख आवडला असला तर जरूर मला अभिप्राय द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.